हिंगोली विधानसभा चुनाव का प्रचार जोरों पर हुआ। हिंगोली विधानसभा के निर्दलीय उम्मीदवार भाऊराव पाटिल गोरेगांवकर के निवास से जवाहर रोड, गांधी चौक, भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर चौक पर पहुंचकर इंदिरा गांधी चौक में सभा तब्दील हो गई। इस अवसर पर हिंगोली शहर के गांधी चौक से एक भव्य रैली आयोजित की गई, जिसमें हजारों की संख्या में नागरिक उपस्थित थे, आशीर्वाद देने के लिए उपस्थित थे। भाऊराव पाटिल ने अपना मार्गदर्शन देते हुए कहा कि जब मैंने कांग्रेस पार्टी में 5 बार चुनाव का फॉर्म भरा तो इतनी भीड़ कभी नहीं हुई, लेकिन जब मैं निर्दलीय हूं तो इतनी भीड़ उमड़ी है। यह सच है, विरोधी परास्त हो गए। हिंगोली शहर में हुई इस भव्य रैली और रिकॉर्ड तोड़ सभा से विपक्ष की टेंशन और ज्यादा बढ़ती नजर आ रही है। विधानसभा में मैंने किसी भी व्यापारी और आम लोगों को परेशान करने का काम नहीं किया, इसलिए ये सभी जनसमूह है हिंगोली शहर से आए हैं। निर्दलीय उम्मीदवार भाऊराव पाटिल ने कहा कि कांग्रेस के समय के बाद यह पहली रिकॉर्ड तोड़ सभा है। इस सभा में हिंगोली विधानसभा क्षेत्र के महिला और नागरिक बड़ी संख्या में उमड़े। आठवते का आशा पटेल आणि देवेंद्र फडणवीस ना किती भाव पाहिजे म्हणले होते, द्यायलेत किती? आता 6,038 करत असतील। या ठिकाणी आपल्या खता बियाचे भाव या ठिकाणी वाढवत असतील। ते 7.5 वर्षाचं सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीसचे 5 वर्ष मुख्यमंत्री पद आणि 2.5 वर्ष एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्री पद, हे 7.5 वर्षाचं सरकार ही 7.5 घालवणं भाग आहे का नाही? ती 7.5 घालवायची का नाही? शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही, या ठिकाणी सांगितलं उद्योगधंदे या ठिकाणी बसवायचं काम या ठिकाणी करतंय। या ठिकाणी शेतकऱ्याचा शेतमाल जेव्हा या ठिकाणी बाजारात यायची वेळ येते, सोयाबीन आलं सोयाबीन आयात करते, हरभरा आलं हरभरा आयात करते। आता तुमचा आमचा कापूस घरी यायला लागला, आयात केला का? 22 लाख गाठी या ठिकाणी ज्यांना आयात केल्या, 22 लाख आपल्या शेतकऱ्याचं कंबरड मोडण्याचं काम हे सरकार करत म्हटलं तर वाव ठरणार नाही। अजून काय आयात केलं? हरभरा, तूर। आता आपली तूर यायला लागली, या सरकारने तूर आयात केली। आपल्या या महाराष्ट्राचे सगळे उद्योगधंदे कोणत्या राज्यामध्ये घेऊन चालले? यायला आता घरी पाठवण्याची वेळ आली का नाही? अरे हे त्यांना सांगा की आता तुम्हाला सुद्धा गुजरातला आम्ही पाठवल्याशिवाय राहणार नाही। आणि आपल्या या महाराष्ट्रामध्ये हे मोठे नेते जे स्वतःला मोठे भाजपचे नेते म्हणून घेतात, सेनेचे नेते म्हणून घेतात, यायला सुद्धा आता म्हणा तुम्ही महाराष्ट्रामध्ये आमच्या काही कामाचे नाही, हे महाराष्ट्र खाली करण्याचं काम तुम्ही या ठिकाणी करताय। तुम्ही सुद्धा त्या गुजरातलाच जा, काही घेणं देणं नाही तुमचं। जेव्हा काँग्रेसचं सरकार त्या ठिकाणी स्थापन होतं, तुम्हाला आठवतंय का? दशकिरे आली आणली होती मी। आता तुम्हाला पीक विमा मिळाला का? नाही। इतकं मोठं नुकसान झालं, फक्त आपला जिल्हा वगळला काहून याला लाज वाटत नाही का जिल्हा वगळण्यासाठी? त्या शेतकऱ्याच्या उरावर बसताना यांना लाज वाटत नाही? या शेतकऱ्याचा पीक विमा स्वतः खाल्ला, पर्सेंटेज घेतला, आणि ते पर्सेंटेज घेतलं म्हणून या शेतकऱ्याच्या पोटावर पाय देण्याचं या ठिकाणी पाप केलं। सकाळी हिंडत असताना आमच्या महिला भगिनी त्या ठिकाणी म्हणू लागल्या, काय म्हणू लागल्या की भाऊ तुमच्या काळामध्ये आम्हाला संजय गांधी निराधार योजनेची पगार सुरू होती, 2 टाइम कसं तरी आम्हाला लेखा पुढे हात पसरायची वेळ त्या ठिकाणी नव्हती। आमच्या नाताला बिस्किटाचा पुडा घेऊन देण्याचं आमच्याजवळ पैसे असायचे, आणि ती संजय गांधी निराधार योजना या सरकारनं, या आमदारानं या ठिकाणी मातीत घातली म्हटलं तर वाव ठरणार नाही। सगळे नाव काढण्याचं पाप, या गोरगरिबाच्या पोटावर पाय देण्याचं पाप त्या ठिकाणी केलं। इतकंच नाही, त्या संजय गांधी निराधार योजनेमध्ये या ठिकाणी माझ्यावर सुद्धा कोर्टामध्ये केसेस यांनी केल्या। मागच 4 महिन्याखाली मी त्याच्यातून बाईचं बरी झालो की तुमच्या पोटाला 2 टाइम मिळाव म्हणून ती मी योजना त्या ठिकाणी 32,000वर नेली। महाराष्ट्रातला एकही, मी बोलतो महाराष्ट्रातला एकही विधानसभा मतदारसंघ
1,000-1,500 लाभार्थीच्या वर नव्हता, 1,000-1,500च्या वर नव्हता. मी मात्र तुम्हाला या ठिकाणी 32,000 लाभार्थी, गोरगरिबाला सुद्धा काही मिळालं पाहिजे. तुमचा या ठिकाणी एकदा कर्जमाफी झाली का? महान्यूज 7 के लिए गोपाल सातपुते, हिंगोली. नागपुर वासियों तैयार हो जाइए, बाजीप्रभु चौक रामनगर हनुमान मंदिर के बाजू में आ गई है नागपुर की सबसे बड़ी सेल. जी हाँ, यहाँ आपको सिर्फ 199 रुपए में हर वैरायटी के कपड़े मिलेंगे. ट्रेडिशनल, वेस्टर्न या फिर इंडो वेस्टर्न, सभी उम्र के लिए यहाँ आपको ढेर सारे ऑप्शन मिलेंगे और वो भी मात्र 199 रुपए में. तो समय बर्बाद मत कीजिए, अभी आइए फैशन बाजार में. शानदार डील्स, स्टाइलिश कपड़े और धमाकेदार ऑफर सिर्फ आपके लिए. तो चलिए आज ही पहुँचे बाजीप्रभु चौक रामनगर हनुमान मंदिर के बाजू में और इस धमाकेदार सेल का हिस्सा बनिए. जल्दी कीजिए, कहीं ये शानदार मौका आपके हाथों से निकल न जाए.